श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देव आहे, याचा भाग 11. सुखासाठी केला संसाराचा धंदा, भोगिल्या आपदा नाना परी. स्वामी म्हणे त्यासी कैसे समाधान, अंती नागवण सर्वस्वाची. नुसतं संसार प्रपंच जर करीत राहिलात आणि स्वहिताचा विचारच केला नाही. स्वामी म्हणतात, जन्मोनिया नाही साधिले स्वहित, तयाचे जीवित माती मोल. स्वहिताचा विचारच जो करत नाही. स्वामी पुढे प्रश्न विचारतायत, कासया जन्मला आला तैसा गेला, वाया कष्टविला निज देह. जन्माला आला, भोग भोगले आणि एक दिवस संपून गेला. काय त्याचा उपयोग? व्यर्थ तो जन्माला आला, व्यर्थ आपला देह त्यानं कष्टविला. नाना तऱ्हेच्या आपदा, नाना तऱ्हेची दुःख भोगून राहिला. संसारात फार गुंतू नका, तो करू नका अशातला भाग नाही. तुकारामांसारखे जे महात्मे असतात ते एका निर्धारानं सांगतात, सांडीन या संसाराची वाट, बहु येणे भोगविले कष्ट. दावी सत्या ऐसे नष्ट, तुका म्हणे भ्रष्ट, झालो देवद्रोही. संसाराचा का तिटकारा संतांच्या मनामध्ये आहे? सांडीन या संसाराची वाट, या संसाराच्या वाटेला आता पुन्हा मी जाणार नाही. संसाराची आसक्ती मनामध्ये बाळगणार नाही. का? बहु येणे भोगविले कष्ट. रात्रंदिवस संसार तोच विचार करत राहिलो, माझ्या वाट्याला फक्त कष्ट आले. दावी सत्या ऐसे नष्ट. नष्ट होणाऱ्या गोष्टी त्या सत्य आहेत असा खोटा विश्वास तो निर्माण करतो आणि त्या भ्रामक सत्याच्या पाठीमागे आम्ही लागतो. होतं काय? आम्ही भ्रष्ट होत जातो, खऱ्या सुखापासून वंचित होतो, खऱ्या आनंदापासून पार नागवले जातो आणि मुख्य देवाचा विसर पडतो. ही या संसार प्रपंचाची असणारी शोकांतिका आहे. देवही साधला आणि संसार प्रपंचही साधला, मोठा भाग्यवान. पण बहुतेक लोकांच्या वाट्याला तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे, बहु पांगवलो, बहु नागवलो, बहुत दिवस झालो कासा विस. या संसार प्रपंचानं आमची फजिती केली हे प्रामाणिक माणसाला कबूल करावं लागतं. जाहीररित्या कोणी सांगणार नाही, पण आत्मचिंतन जर तुम्ही करत राहिलात तर या संसार प्रपंचानं आम्हाला फसवलं, भलत्या दिशेनं आम्हाला पळायला लावलं, आमची दिशाभूल केली. जे मला मिळवायचं होतं, वृद्धापकाळापर्यंत एवढी जपणूक करण्याचा प्रयत्न केला, ते सुख, तो आनंद, ते समाधान संसार प्रपंचानं माझ्या हातावर कधी ठेवलं नाही. खऱ्या संसाराचं वर्णन करायचं झालं तर ते हे आहे, माणसाला संसार आंधळाच बनवतो, तो डोळस बनवत नाही. आज नाही, उद्या नाही, परवा कधी ना कधीतरी माझ्या मनासारखं घडेल, मी म्हणतोय त्याप्रमाणे होईल, माझ्या मनातील इच्छा आकांक्षा कधीतरी पूर्ण होतील. तो अशा स्वप्नावरच जगण्याचा प्रयत्न करतो. आंधळेपणा नकळत त्याच्या दृष्टीमध्ये येतो. तो स्वच्छ दृष्टीनं संसार प्रपंचाचं विश्लेषण करू शकत नाही. संसार कितीही तुम्ही करायचा प्रयत्न केलात, उत्तम करायचा, आदर्श करायचा प्रयत्न केलात, तुमची अतृप्ती कधीच संपत नाही. संसार तुमच्या वाट्याला, तुमच्या पदरात अतृप्तीच घालतो. आता मी तृप्त झालो, धन्य झालो. स्वामी तर म्हणाले, स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरू चरण उपासिता. असं तुमच्या आमच्यापैकी किती लोक म्हणू शकतील? आता मला काही मिळवायचं राहिलं नाही, कृतार्थ झालो, मनामध्ये कुठे ना कुठेतरी अतृप्ती आहेच. सगळं मिळालं हो, पण हे जरा मिळालं असतं तर बरं झालं असतं.
कुठेतरी अपूर्णता आपल्याला एकसारखी अस्वस्थ करीत राहिलेली असते आणि म्हणून आपल्या संसार प्रपंचाचं स्वरूप अस्थिरता हेच आहे. सारखा चंचलपणा, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, हे हातातलं सुटलं ते हातातलं सुटलं. आणि कितीही तुम्ही या संसार प्रपंचाला नीटनेटका करण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा तो संसार तुम्हाला दुर्बल केल्याशिवाय राहत नाही. तुमची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य सगळं हळूहळू असं नाहीसं होत जातं. तुम्ही दुबळे होऊन जाता. म्हणून संतांचं तुम्हा आम्हाला सांगणं आहे की तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. तुम्हाला सार्थकतेचं जीवन जगावं सारखं वाटत असेल तर बाबांनो, संसार प्रपंच फार करत बसू नका. एका विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यामध्ये आणि या विश्वामध्ये तो परमात्मा विठ्ठल सगळीकडे भरून राहिलेला आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.